सोनोरी गावच्या उपसरपंचपदी श्रद्धा काळे यांची बिनविरोध निवड। पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथील अलका शेळके यांनी आपला उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। आज श्रद्धा काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच संतोष काळे यांनी उपसरपंचपदी श्रद्धा राहुल काळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले। यावेळी सरपंच संतोष काळे, नूतन उपसरपंच श्रद्धा काळे, अलका शेळके, भारत मोरे, नितीन काळे, रामदास काळे, सुरेखा माळवतकर, मंदाकिनी काळे, मंगल ढागळे, निवृत्ती गावडे, अण्णा काळे, उमेश गायकवाड, मंदार गिरमे, सोमनाथ काळे, राजू झेंडे, श्रीधर शिंदे, बाबा काळे, सीमा झेंडे, पोलीस निरीक्षक सुभाष काळे, रमेश काळे, निखिल दिवेकर, महिला मंडळ यांची लक्षणीय उपस्थिती, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते। पुरंदर प्रतिनिधी कृष्णा फुलवरे। माननीय लवांडे साहेब सरपंच सिंगापूर त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी, माननीय सोनोरी गावचे विद्यमान सरपंच यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व जमलेल्या ग्रामस्थ तसेच पुढे पाहुणे, आमचे शिवसेना नेते या सर्वांचं मी सोनोरी ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आमच्या माजी सरपंच सौरभ अलकाताई संजय शेळके यांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे राजीनामा दिला। त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अत्यंत चांगलं काम करण्याचे, गावची सेवा करण्याचे चांगल्या प्रकारे काम केलेले। असंच काम आमच्या नवनिर्वाचित सरपंच सहकारी श्रद्धाताईंनी करावं अशी मी त्यांना आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने विनंती करतो। त्यांनी त्याचा पदभार स्वीकारावा ही त्यांना विनंती करतो। यानंतर त्यांना शुभेच्छा। मंदार शेळके आज या ठिकाणी श्रद्धाताईंच्या उपसरपंचीच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। उपस्थितांमध्ये गावचे सरपंच असतील, ग्रामपंचायत असतील, भारत असतील, माझ्याबरोबर आलेले उमेश असतील, राजूशेठ झेंडे असतील, नितीन शेठ असतील, दीपक असतील, अण्णा असतील, बरेच जणांची नावं या ठिकाणी मी घेऊ शकतो, परंतु आता त्यात वेळ न घालवता तुम्ही सर्वजण या ठिकाणी ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य आमच्या संख्येला मिळालं, त्याच्याबद्दलही आपल्या सर्वांचा आभार मानतो। खरं तर गेले काही दिवसापासून महिलांना त्या ठिकाणी आपण राजकारणात म्हणा, समाजकारणात म्हणा सहभागी करून घेत आलो, ही खरं तर खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे। एखादी महिला सरपंच होते, ती गावचा कारभार बघते, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण त्यांचा सन्मान करत आहोत, आपण त्यांच्या मागे भक्कमपणे उभं राहत आहोत, ही खरं तर त्यातली एक जमेची बाजू आहे। काही दिवसापूर्वी महिला चूल आणि मूल आणि घरापुरत्या मर्यादित होत्या, परंतु गेले काही दिवसापासून आपण बघत आलोय की जो आपला संसार असतो, जो आपलं कुटुंब असतं, हे चालवण्याचं काम खऱ्या अर्थानं जरी आपण बाहेर कुठं फिरत असलो तरी ते सगळं खंबीरपणे पाहण्याचं काम ती महिला त्या ठिकाणी करत असते। आणि मग इथनं मागच्या काळात दुय्यम वागणूक देण्याची परंपरा समाजात त्या ठिकाणी पडली होती आणि आताच्या काळामध्ये निश्चितपणे ती परंपरा मोडीत काढून आपण महिलांना त्या ठिकाणी सन्मान देतोय, करतोय। मी काही आले इथं ऐकलं की या मंदिरात सुद्धा 9 वर्षापूर्वी महिलांना त्या ठिकाणी आत जायला परवानगी नव्हती,
परंतु आपण गावकरी मंडळींनी ती प्रथा मोडून काढून या ठिकाणी महिलांना तो सन्मान मिळवून द्यायचं देखील काम केलं. त्याच्यामुळं मला खरंच आनंद वाटला की या भागातली लोक खरं तर एका चांगल्या विचाराच्या दिशेने, महिलांचा सन्मान करण्याच्या दिशेने आपण सर्वजण पावलं टाकताय. निश्चित आनंदाची गोष्ट आहे. एकनाथभाई शिंदेसारखा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सुद्धा काही गोष्टी लक्षात घेतल्या आणि लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी केली. बऱ्याच जणांच्या पोटात दुखला असेल, हरकत नाही, कारण कसं असतं एखादा चांगला निर्णय घेतल्यानंतर सगळ्यांनाच तो आवडतो असं नाही. महात्मा फुले ज्योतिबा ताईंनी ज्या वेळेस महिलांना शिकवायचा निर्णय घेतला त्यावेळेस सुद्धा काही लोकांच्या पोटात दुखलंच होतं. तसं एकनाथबाईंनी ज्यावेळेस महिलांना त्या ठिकाणी 1500 रुपये द्यायची भूमिका घेतली आणि 7,500 रुपये ज्यावेळेस त्यांच्या अकाउंटला आले, बऱ्याच जणांच्या पोटात दुखलं. काही लोक कोर्टात गेली, काही लोकांनी बाबा तुम्ही इलेक्शन निमित्त देताय वगैरे 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 बऱ्याच गोष्टी झाल्या. परंतु ह्या गोष्टीचा बारीक विचार केला तर ते 1500 रुपये आपल्यासारख्याला कदाचित त्याची किंमत नाही, परंतु ग्रामीण भागात जी महिला राहते, ग्रामीण भागातून ज्या महिला सर्वाइव्ह करतात, ज्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय किंवा दुर्लक्ष केलं जातं, त्या महिलांना देखील त्या पैशाची किंमत निश्चितपणे आहे. एकनाथबाईंसारखा माणूस एकदम गरीब कुटुंबात, अगदी तुमचा आमची सुद्धा परिस्थिती फार चांगली आहे, अगदी एकदम गरीब कुटुंबात एखादा माणूस जातो, त्या ठिकाणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये झपाट्याने जे निर्णय घेतले एकनाथबाईंनी, तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिले. हे खरं तर 2.5 वर्षात एवढी मोठी लोकप्रियता जर कोणाला मिळाली असेल तर ती शिंदे साहेबांना मिळाली. मग ती निर्णय घेत असताना जी प्रस्तावित लोक आहेत, की ज्यांच्या घरात अनेक वर्ष झालं खासदार आहेत, अनेक वर्ष झालं मंत्री आहेत, अनेक वर्ष झालं, पहिला मुख्यमंत्री आहे महाराष्ट्रातला की जो गरीब कुटुंबात नाही, ज्याला कसली पार्श्वभूमी नाही, ज्याचे वडील सरपंच नाही, ज्याचे वडील नगरसेवक नाही. मग असा माणूस ज्यावेळेस निर्णय घेतो त्यावेळेस त्याच्या मागे उभं राहायचं काम खरं तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनी केलं पाहिजे ह्या मताचा. आता काही लोक सांगतात एकनाथबाईंचे आणि बापूंचे संबंध. आता उमेश गायकवाडचे माझे राजकारण पलीकडे मैत्री पहिलेपासून, तसं बापूंची शिंदे साहेबांची मैत्री पहिलेपासून. योगायोगाने एकनाथबाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि मागच्या 2.5 वर्षात तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की बापूंनी मागच्या 2.5 वर्षात किती कामं पुरंदरला केली. मग गुंजवणीचं काम चालू केलं, अनेक रस्त्याची कामं केली. आता मी ते विकास काम बोलणार नाही, परंतु एखादा माणूस जर आपल्या ओळखीचा असेल, आपला मित्र असेल, तर त्याला फायदा तालुक्याच्या विकासासाठी होतो. मग बापू आमदार नसताना देखील बापूने अनेक गोष्टीतली कामं त्या ठिकाणी पुरंदरमध्ये केली, तुम्ही आम्ही पाहिलेली. त्या मला वाटतं आपल्या इथं भारत हा किल्ल्याचा रस्ता असेल, पण आता हा मधला रस्ता कोणाच्या लक्षात नव्हता. त्या दिवशी आम्ही मला वाटतं त्या बोरकर फार्मला जेव्हा गेलो तर ते मंडळी सांगत होती की ह्या रोडला सुरुवात